नमस्कार मित्रांनो, मी मयूर वाघमारे. मी निघालोय रायगड प्रीमियर लीग 2024 इथे होणाऱ्या प्रेक्षणीय सामन्यासाठी. तो म्हणजे रायगड विरुद्ध ठाणे. आणि हा सामना दोन जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय सामना नसून तर एक रायव्हलरी सामना आहे. तर यासाठी माझ्यासोबत माझे गावातले बागडविल्ले सध्या आहेत. तर शुभम आहे माझ्यासोबत, आकाश आहे आणि समीर आहे. तर तिथे होणाऱ्या सर्व सामन्यामधले जे कोणी प्लेयर्स येणार आहेत तिथले मी सर्वांची तुम्हाला नक्कीच ओळख करून देईन. काय नाही तर नक्कीच इथे सर्व ठाण्यामधले सर्व स्ट्रॉंग प्लेयर येणार आहेत. भावेश पवार असेल, केतन म्हात्रे असेल, तर नक्कीच रायगडमधनं अंकुर सिंग, विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, किरण पवार असे खूप मोठी मोठी नावंसुद्धा रायगड सामन्यातून खेळणार आहेत. तर बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला मी ग्राउंडवरती गेल्यावरती दाखवीन. त्यासाठी तुम्ही पूर्ण लॉग बघा आणि हा लॉग पूर्णपणे एन्जॉय करा. तर हा असणार आहे रायगड प्रीमियर लीग 2024-25 मधला प्रेक्षणीय सामन्याची सुरुवात. रायगड प्रीमियर लीगचे रायगड संघाचे ड्रेस घेऊन आलोय, चेंज करतो. ही आहे रायगड प्रीमियर लीगची एंट्री गेट आणि आतमध्ये रायगड विरुद्ध ठाणे युवामधले सामना चालू आहे. पहिलाच भेटला आपल्याला, तिसरा माणूस पहिला येतो आमचा, गाडींचा चौथा माणूस. हा, गाडींचा चौथा माणूस. कोणी पण चॅलेंज लावा, दोन संघामध्ये सर्वात गोरा मुलगा कोण आहे? कधी पण वन साइड. नॅचरल तर आहेत ना बाबा, नॅचरल ब्युटी आहे भाऊ. पंजा कोल्हा कसा वाटला? इकडे घे कॅच सोडली, कसा वाटला? काय रे, कॅच का सोडली? तो दावा करणार होता, नशीब आउट झाला. काय अशी पोरांना काय यार मजा नाही. हे माट्याची संगत आहे, माट्याची संगत आहे. तुम्ही असू शकता ना मग. कशा लेफ्टी आउट झाले, उतरायला पाहिजे दोन्ही. आणि की पेटव जरा. मी का गोरा दिसतोय? गोरा झाला, लग्न जमलं बाई जरा जास्त. तुला सिंगल विंगल काढता नाही? सिंगल जमत येत डायरेक्ट ठोकाठोकी डायरेक्ट. काय चाललंय साबल चारला अशी बॅटिंग? तुला काय वाटतं, अशी बॅटिंग करायला पाहिजे का पोरं आपले? प्रेक्षकांचा नक्कीच पैसा वसूल करणारा सामना दोन टीमच्या दरम्यान रंगत असताना बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, विकेट कीपर खाली आणि विकेट मार बॅनी दे दणका. टीम रायगड युवाचे देखील कारण एका पाठोपाठ विकेट गेलेले जातात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉल मध्ये 3 धावा करायचे आहेत. का वाटते सुपर ओव्हर होईल? नाही तर काय, सुपर ओव्हर साठी तरी प्रयत्न करावे लागतील. सध्याच्या घडीला 3 धावा
बॉल पडल्यानंतर वेगाने गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिनंदन प्रतिसाद एक बॉल मारी बॉल अक्षय बोलतोय मना मारामारीच पट्ट सिंगल डबल खेळा ना यार. बोल रे जरा बोल. नवीन ब्लॉगर आले आता तयार. तुझ्या अकाउंटचं नाव बदल पाहिजे हेल्मेट याचबरोबर आत्ताच व्यासपीठावरती ज्यांचं इथं आगमन झालेलं आहे भारतात तर मजा येते का ना. गरज असेल सुपर ओव्हर जिंकण्यासाठी कमान बचा. या दरम्यान आमचे पाहुणे आप्पा भागीत अजिवली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आप्पा भागीत यांचं हार्दिक स्वागत. बॉल हवेत आहे एक टप्पा घेत बाउंड्रीच्या बाहेर आणि हा सामना टीम ठाणे युवाने जिंकलाय. ठाण्याचा शिलेदार अय्यूब शेखने मारलाय शेवटच्या बॉलवर चौकार. विजेता संघ ठाणे युवा. कशी वाटतं तुला रायगड प्रीमियर लीग. तर विकेट मास्टर पुणे उरण तालुक्यातील आकाश मात्र मागील रायगड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये बेस्ट बॉलर अंडर-20 मिळवलेला याची लांबी मोजा. याची लांबी मोजा. उद्योन्मुख फलंदाज पोराने बोलली 8 बॉलर होते बॅट्समन 2च होते. हुसेन टाके याला विनंती आहे की त्यांना व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक म्हणून हे पारितोषिक जात आहे. हा अवॉर्ड जातो नवीन स्वरूप आहेत. योग्य तुझे हाऊस पुरे गेले ना भाई. बस क्या वाट पाहत होतो. इकडे पहा आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र पुऱ्या हाताचे फलंदाज तुम्हाला खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतात. कडपा पाटने खेळण्याचा प्रयत्न होईल. वाघमार यावेळेस मात्र चकवले त्याला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. सरळ सिक्स. लय पाच गट फिरवली. तुला मी दोन बॉल तर एक बॉल भेटला असता म्हणून मी सिंगल गेलो. प्रीमियर लीग बद्दल नशीब खराब दोन्ही टीमांचं आजचं. नक्की जिंकायला पाहिजे होती ना. हाँ नक्की जिंकायला पाहिजे. क्या बोलना चाहोगे रायगड ठाणे के बारे में. दोनों दोस्त हैं हम लोग. हम देखेंगे. जरूर. रोख रक्कम 50,000 रुपये.
काय मयूर ब्रो काय घेऊन आला तू दादा? पैसे नाही काय नाही किती पेमेंट आला? किती पेमेंट आला दादा? तेव्हा होता तू मला आहे का? मला शेअर बी आहे. तुझा शेअर आहे मोठी हे मोठी तुझ्याकडे. आवडलं मोठी आवडलं. तर रायगड प्रीमियर लीग 2024-25 मधील एक्झिबिशन मॅच रायगड विरुद्ध ठाणे या संपन्न झाल्या आहेत. तर याच्यामध्ये रायगड युवा आणि रायगड हे दोन्ही संघ पराभूत झाले. पण आम्ही प्रयत्न करू जिंकू. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि काय चुका असतील त्याच्या कमेंट्सद्वारे आम्हाला सांगा. थँक्यू सो मच.